जय शिवराय. मी पांडुरंग कदम. सध्या आपण आहोत आझाद मैदान परिसरामध्ये आणि आपल्यासोबत आहेत समाज प्रबोधनकार हबप आमचे आंदोलनातले सहकारी प्रसाद महाराज काष्टे. बाबा जय शिवराय. आज आपण सगळ्यांना माहिती झाले हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत की तुम्ही आज दुपारी 12 वाजेपर्यंत सगळे रस्ते मोकळे करा आणि 5000च आंदोलक तुम्हाला या आझाद मैदानावरती राहता येणार आहे. तर याबद्दल तुमचं काय वैयक्तिक मत आहे? हायकोर्टाच्या निर्णयाचं तर स्वागतच आहे, परंतु आझाद मैदान परिसर मोकळा केला आहे मराठ्यांनी, हा काय हायकोर्टाच्या आदेशाने केला नाही. आमचं हायकोर्ट सुप्रीम कोर्ट एकच आहे, ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलांनी रात्री सांगितले खाली करा म्हणून आम्ही खाली केलं आहे. परंतु हे शासन पोलिसाच्या आडून कुठंतरी दादागिरीची भाषा करतं आहे, तर ही दादागिरी कोणताही समाज खपून घेणार नाही. रस्ते मोकळे केलेले आहेत त्याबद्दल काही दुमत नाही. आणि काय म्हणतात की धुडगूस घातला आहे. मला सांगा, एवढं मोठं आंदोलन लाखोच्या संख्येनं मराठा समाज इथं आलेला आहे. एकली माऊली रस्त्यानं फिरते, एकाही स्त्रीला साधा ब्रश शब्दसुद्धा केला नाही किंवा छेडसुद्धा केली नाही. त्याचं कारण आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहेत. स्त्रीचा आदर सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. उलट काल एका परप्रांतीय पोरांनी एका परप्रांतीय मुलीची छेड काढली होती समोर, तर त्याला चोप देऊन त्या ताईला सुरक्षित तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या पोरांनी घेतली. आणि हे शासन सांगते की पोरं दुडगूस करतात. मला तर या महाराष्ट्र सरकारला सांगायचं, खास करून स्पेसिफिक मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे साहेब. मनोजदादा जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या समोर जिथं उपोषणाचा मंडप टाकला त्याच्यासमोर गुडघे इतकं पाणी साचलेलं होतं. तुम्हाला साधं 200-100 लोकांना बसावं एवढी व्यवस्था करता आली नाही. आणि तुम्ही गप्पा हाणायला लागले की खाऊ गल्ली बंद याच्यामुळं झाली की आंदोलकांनी दुडगूस घातला. थोडी तरी लाजा वाटल्या पाहिजे ऐकणाऱ्यालासुद्धा आणि सांगणाऱ्यालासुद्धा. आंदोलक इथं आले होते 11 वाजता आणि तुमच्या गल्ल्या बंद झाल्या होत्या सकाळी. मग कोणी तुमच्या बापानं का तुम्ही केलेल्या ह्या डुप्लिकेट लोकांनी? कारण आंदोलनामध्ये तुमचे काही कुत्रे सोडलेले, तुम्ही पोलिसालासुद्धा भगवे रुमाला आणि टोप्या घालून तुम्ही सोडले. मग अशा नालायक लोकांनी तुमच्या काही पिलावळीनं केलं असेल तर माहीत नाही, परंतु आमच्या आंदोलकांनी असं कुठलंही नाही. उलट जर मीडियामध्ये जर धमक असेल आणि लायकी असेल तर मीडियावाल्यांनी व्यापाऱ्यापर्यंत जावं, हॉटेल मालकापर्यंत जावं आणि दाखवावं की मराठ्यांच्या पोरांनी आतापर्यंत तुमच्याकडून व्यापार केला आहे, तर एकाचाही पैसा बुडवला का? किंवा अरे आमची दानत आहे, आम्ही आतापर्यंत जगाला सांभाळलं आहे. आता ही मुंबईसुद्धा परप्रांतीय लोकांना तुम्हाला इथं जमते आणि मराठी आले तर तुम्हाला काय जाम व्हायली का मुंबई? कुठंच जाणून सांगण्याचा एक प्रश्न आहे. हे जे आपले राधाकृष्ण विखे पाटील आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे आझाद मैदानामध्ये आहेत तेवढेच आम्ही आंदोलक समजू आणि बाहेर फिरणारे जे कोणी असतील मराठा बांधव असतील तर त्यांना मात्र या ठिकाणी त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. म्हणजे कारवाई करू म्हणजे ही काय दादागिरी म्हणायची का भाईगिरी म्हणायची काय? याच्या त्या राधाकृष्ण विखे पाटलांना तुम्हाला काय सांगायचं? मला तर हसू यायले. मला तर विखे पाटलाला असं म्हणायचं की बाबा जो आंदोलक आझाद मैदानावर तोपर्यंत आंदोलक आणि बाहेर गेले की वेगळे. म्हणजे तुमचं पोरगं घरी येतं तुमचं बाहेर गेलं की दुसऱ्याचं, असं आहे का? असं जर तुमच्यात असेल तर मग काही तेही आमच्या लक्षात येत नाही. अरे आंदोलक आहे. आणि त्यांना काय माहिती आहे का, विखे पाटलाचा याच्यात दोष नाही आहे. आपले जे मराठ्याचे मंत्री आहेत का, ह्यांचा काही दोष नाही. याला फक्त मंत्रिमंडळ आपलं मंत्रिपद सांभाळायचं आहे. बाकी हे सगळी स्क्रिप्ट कुठून येते हे काय हे सगळ्याला माहिती आहे. त्यामुळे आता या बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त चर्चा करण्यात काही अर्थ नाही. अगदी बरोबर आहे. आणि निश्चितच बरं, एकंदरीत हायकोर्टाचं आदेशाचं आपण निश्चितच पालन करणार आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला संचार करण्याला कोणी बंदी घालू शकत नाही ना. म्हणजे मुंबईमध्ये आपण फिरू शकतो. आता मला आणि तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगायचा झाला की ती एक कोणती अँकर होती की ती म्हणते की मला त्रास होतो या मुंबईच्या रस्त्यावरती फिरताना. तिला एकटीला त्रास झाला बाबा असं वैयक्तिक अँकर का ॲक्टर? अँकर जी म्हणजे रिपोर्टर. काय झालं, दोन्हीच्याही समोर आपल्या बातमी आलेली आहे. एक ॲक्टर होती आणि एक अँकर होती. तर मला सांगा, अहो तारुण्यामध्ये असणाऱ्या मुली आमच्या इथून जात आहेत, आमचे पोरं त्याची छेड काढत नाही, तर म्हाताऱ्या पत्रकाराची कशाला काढतील? म्हणजे बरं कोणत्या पत्रकाराचा काढलाय माहिती आहे का? जिला नेमकाच मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. मुख्यमंत्री त्या मीडिया हाऊसला गणपतीच्या आरतीला गेले, त्याच्यानंतर या गोष्टी झाल्यात. म्हणजे तुम्ही समजून घ्या प्लॅनिंग कशी आहे की कुठंतरी रसद पुरवली की कार्यक्रम राईट होतो. आणि फितुरी यांच्या रक्तात आहे पण मराठ्यांच्या रक्तात नाही, हे यांच्या अजून लक्षात यायला वेळ लागला आहे. आज 5वा दिवस आहे. तर तसं तर घर सोडून मराठ्याचा आज 8वा दिवस आहे. 26 तारखेपासून पोरांनी घर सोडले. बरोबर. पण गेल्या 8 दिवसापासून तुम्हाला कोणत्या पोरात सण गेला आहे
माहीत आहे आज गणपती बाप्पासुद्धा यावर्षी म्हणत असेल की नेमकं महाराष्ट्राला काय झालं आहे. कारण जी गणपती बाप्पाची आरती करणारी, गणपती बाप्पाची पूजा करणारी जी पोरं आहेत ती पूर्ण पोरं आज मुंबईत आहेत. अगदी. महालक्ष्मीसारखा सण गेला आहे, लक्ष्मीच्या पूजेसाठी सुद्धा आमचा बांधव गेला नाही. म्हणजे या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की ही धग किती आहे, वेदना किती आहेत, संवेदना तुम्ही आमच्या समजून घेतल्या पाहिजे. त्या नटीला आणि त्या त्या न्यूज नटीचा- रिपोर्टरला त्या 2च मिनटं मी तो होल्ड करते तुम्हाला. तर त्या दोघींनाच फक्त त्रास झाला आहे. एक केनियामधनं आलेली आपली बहीण होती, त्यानंतर जापानमधनी आलेली एक बहीण होती. त्यांनी आपल्या मुलांसोबत वेगवेगळ्या पॉईंटवरती जेव्हा मुलं गेले होते तर त्यांच्यासोबत त्यांनी व्हिडिओज काढलेत. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्यात. मला म्हणायचे ज्या बाहेरच्या देशामधनं, केनिया असेल किंवा जापानमधनं आलेल्या ज्या आपल्या बहिणी असतील, म्हणजे त्या ह्यांच्यापेक्षा कितीतरी दिसायला चांगल्याच आहेत आणि त्यांना त्या आणि असं भावासारखं, जसं की आपण फॅमिलीमध्ये कसं एकत्र राहतो तसं सोबत राहून त्या ठिकाणी ते घोषणा देत आहेत. मग त्यांना त्रास होत नाही आणि यांना त्रास होते. काय म्हणायचं त्याच्याबद्दल? यांना त्रास होत नाही आहे, यांना हे दाखवायचं आहे. कारण यांना कुठंतरी आंदोलन बदनाम करायचे, बाकी दुसरं. आणि त्यांना असं वाटलं होतं की मराठ्याची पोरं गावाकडली इकडे मुंबईला आल्यावर काहीतरी करतील, छेडखानी होईल. पण इथं काहीच करत नाहीत पोरं, कारण हे इतके संस्कार येतात, याला माहीतच नव्हतं हे आम्हाला. आणि संस्कार हे विकत मिळत नसतात, अगदी बरोबर. हे DNA-मध्ये येत असतात. हे छत्रपतीपासून आमच्यापर्यंत आलेत, त्यामुळे हे यांना विकत घेता येत नाहीत. आणि जर ते संस्कार मिळवायचे असतील तर 2-4 पाटलाचे माणसं घरी कामाला ठेवावं लागतात, मग मात्र मिळाल्याशिवाय राहत नाहीत. हे तितकंच खरं आहे. आणि दुसरी गोष्ट राहिला विषय, परप्रांतीय लोक या ठिकाणी मुंबई किती सहन करते. आज मुंबईला सुद्धा स्वाभिमान वाटत असेल गुरुजी की माझा मराठा मुंबईत आला आहे. आणि बिलकुल जे बाहेरचे जे आहेत त्यांनाही म्हणजे आय डोंट नो का त्यांना तसं वाटतं आहे. परंतु जेव्हा पण आपण एखाद्या छोट्या हॉटेलवरती जातो आहे, कॅबमध्ये बसतो आहे, तर त्या लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. म्हणजे त्यांना आनंद आहे. म्हणजे ते आपुलकीने विचारते तुम्ही कधी आला, तुम्ही कधी जाणार आहे, तुमचं कसं काय आंदोलनाची स्थिती, म्हणजे काय कारण असं. म्हणजे ते तर काय म्हणजे त्यांचा अर्थार्थी आपली ओळख नाही, पाळख नाही, समन नाही, काय नाही. परंतु जे एकंदरीत टी व्हीवरती ज्या बातम्या बघतायत त्यांच्यामुळं का काय, पण त्याचे काय कारण असेल त्यांच्या मनामध्ये तसं आपल्याविषयी आपुलकी निर्माण होते. अगदी आपण त्या दिवशी आपण बघितलं की आपण ज्या ठिकाणी गेलो, छोटंसं हॉटेल होतं चहा पाण्यासाठी, अगदी पण आपण तिथं गेलो की त्यांनी जरांगे पाटलाचं एक चांगलं गाणं लावलं. आणि आपण त्यांना विचारलं बा तुम्हाला जरांगे पाटलाबद्दल काय वाटतं. ते म्हणले आम्हाला तो व्यक्ती माहीत नाही आहे, पण जो बी असेल तो ग्रेट असेल. कारण उगच नाही, पैसे देऊनसुद्धा कार्यकर्ते एक दिवस कोणत्या इथं थांबत नाहीत. पण जगाच्या इतिहासाला तर मुंबईतलं पहिलं आंदोलन आहे. 8 दिवस झाले, तोच उत्साह, तोच जोश आहे. आणि एका व्यक्तीच्या समोर हे आंदोलन गिरट्या घालतं आहे. अजून कुठं दादाच्या आदेशाची सगळी वाट बघत आहेत. नाहीतर मराठ्यांच्या पोरांचा इतिहास रक्तरंजित आहे. आटकेपार झेंडे लावण्याची ताकद आमची आहे, पण दादाच्या आदेशाची वाट बघतात. म्हणजे किती मोठं नेतृत्व आहे याचासुद्धा आदर आहे. आणि खरं तर आज दादाची तब्येतसुद्धा खूप वीक होत चालली आहे. माझं तर असं मत आहे की शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर या महाराष्ट्र बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर. तो तसं थांबूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा. रामकृष्ण हरी. थोडा व्हिडिओ मोठा झाला. स्टॉप करा.